नेपाळमधील पूरस्थितीमुळे बिहारमधील 13 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट देण्यात आलाय। बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले। बिहारच्या मधुबनी येथील कोसी नदीला उधाण आलंय। सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात कोसी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। या पुरामुळे नदीचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरलंय। बिहारच्या कुशीनगरमध्ये गंडक नदीने धोक्याची पातळी ओलांडली। रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। बिहारच्या बेतियामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पुराचं पाणी शहरात शिरलं असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। गुजरातमधील जुनागडमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय। सोनरख नदीने उग्र स्वरूप धारण केल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली आहे। सिद्धार्थनगर जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यात 3 वेळा आलेल्या पुरामुळे लोक पुराच्या तडाख्यातून सावरलेले नाहीयेत। पुरामुळे त्यांच्या समस्यांमध्ये सातत्याने वाढ होते। उत्तर प्रदेशात मागील 5 दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे 11 जिल्ह्यांना पुराने विळखा घातलाय। घरं कोसळून विजा पडून 20 लोकांचा मृत्यू झालाय, तर बिहारमध्ये 13 जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। सर्वोच्च न्यायालयात आज कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी सुनावणी होणार आहे। सीबीआयने कोलकाता सरकारची जनरल डायरी आणि त्यातील नोंदींबाबत चौकशी केली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण आढावा समितीची 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान बैठक होणार आहे। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत व्याजदराबाबत निर्णय घेतला जाणार आहे। यावेळी व्याजदर जैसे थेच ठेवण्याची शक्यता आहे। एकाच ठिकाणी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आजपर्यंत मुदत दिली आहे। निवडणूक आयोगाच्या कोणत्याही नियमाला बगल दिली जाणार नाही असे आदेश देण्यात आले। तिरुपती लाडू वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मंदिरातील लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीची भेसळ केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे आणि याद्वारे सीबीआय चौकशीची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे। पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज आहे। देशाच्या विविध भागातून प्रवास करणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जवळपास 1000 विशेष गाड्या धावणार आहेत। दिल्लीच्या नांगलोई भागात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यात कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। कॉन्स्टेबल आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली। भारतीय वेळेनुसार 2 ऑक्टोबरला रात्री 9:13 सूर्यग्रहणाला सुरुवात होणार असून रात्री 3:17 सूर्यग्रहणाची समाप्ती होणार आहे। 2 ऑक्टोबरला लागणारं ग्रहण वर्षाचं अखेरचं सूर्यग्रहण असणार आहे। दरम्यान हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये। यूपीच्या मुरादाबादमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या मौलानाला चप्पलने मारहाण करण्यात आली। भूत काढण्याच्या बहाण्याने मौलानाने मुलीचा विनयभंग केला। यूपीच्या बुलंदशहरमध्ये किरकोळ वादातून 2 पक्षांमध्ये मारामारी झाली। मारामारीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये मी पोलीस आहे असं सांगून एका परिवाराला मारहाण करण्यात आली। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस तपासात मारहाण करणारा व्यक्ती पोलीस नसल्याची माहिती निष्पन्न झाली आहे। हेलन चक्रीवादळाने अमेरिकेमध्ये कहर केलाय। या चक्रीवादळामुळे 6 राज्यात आणीबाणी लागू करण्यात आली आहे, तर 12 राज्यांमध्ये 1.20 कोटी लोक प्रभावित झाली आहेत। जवळपास 1000 उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत। नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 170 जणांचा मृत्यू झालाय। प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून 20,000 सैनिक तैनात करण्यात आलेत। नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। यावेळी नारायण घाटात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेचा प्रयत्न केला जातोय। नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे नारायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। या पुराच्या पाण्यात एक घर वाहून गेलंय। उत्तर पाकिस्तानमध्ये मारी पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या मालकीचे चार्टर्ड हेलिकॉप्टर कोसळलं। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झालेले आहेत। हिजबुल्लाचे कंबरडे मोडल्यानंतर आता इस्रायलने येमेनमधील हुती बंडखोराच्या अड्ड्यांना लक्ष्य केलेलं आहे आणि हल्ले केलेत। यात तेल आयातासाठी वापरण्यात येणारं वीज केंद्र आणि बंदराला लक्ष्य करण्यात आलं। इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्ला याचा मृत्यू झालेला आहे। हसीफ सफीद्दीन याला हिजबुल्लाचा म्होरक्या बनवण्यात आले।
इस्रायलने आता हिजबुल्लावर हल्ला केलाय। हिजबुल्लाचा कमांडर नबील कौकचा खात्मा केल्याचा दावा इस्रायली लष्करानं केलाय, मात्र अद्यापही कौकच्या मृत्यूची पुष्टी हिजबुल्लानं केलेली नाही। इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला। इस्रायलनं लेबनॉनच्या ऐन डेलेबवर हल्ला केलेला आहे। लाल समुद्राच्या भागातून येणारी एक UAV इस्रायली नौदलाच्या क्षेपणास्त्र नौकेनं नष्ट केली। ती इस्रायलच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी खाली पाडण्यात आली। सोलापूरच्या अक्कलकोट परिसरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कुरनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। बोरी नदीमध्ये विसर्ग सुरू केल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मावळमध्ये परतीच्या पावसानं विश्रांती घेताच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली। पहाटेपासूनच मावळमधील देहू रोड परिसरात धुक्याची चादर पसरली आणि त्यामुळे मुंबई बंगळुरू महामार्ग धुक्यात हरवलाय। भुसावळमधील शेळगाव बॅरेजमध्ये 100% जलसाठा होणार असल्यानं बंधाऱ्यावर किमान 2 फूट पाणी राहणार आहे आणि भुसावळसाठी हतनूर धरणात वार्षिक आरक्षण असलेल्या 11 दशलक्ष घनमीटर पाण्यात 2 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पाहणी केली। सुकं खोबरं आणि नारळाचे दर चांगलेच वाढलेत। पंधरवड्यापूर्वी 140 ते 160 रुपये किलो असणारे खोबरे आता 240 रुपये झालेले आहेत। नारळाचा दर 25 रुपयांवरून तब्बल 40 रुपये झालाय। सांगलीत मटणाबरोबरच चिकनचे दर स्थिर आहेत, मात्र अंड्यांच्या दरात किरकोळ वाढ झालेली आहे। मटणाचे दर तेजीत असले तरी मटण आणि चिकनसाठी मागणी वाढली आहे। मटणाची विक्री 700 रुपये किलोनं सुरू आहे। मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यानं टोमॅटो, फ्लावर आणि शिमल्याच्या भावात वाढ झाली आहे, तर घेवडा आणि कांद्याच्या भावात घट झाली आहे। अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत। गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले होते, मात्र आता बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्यानं मेथीसह चाकवत, अंबाडी आणि पालक या भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे। जवळपास 30 ते 40% दरात घसरण झाल्याचं समोर आलंय। मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजार समितीमध्ये फळांची आवक घटल्यामुळे फळांची भाववाढ झालेली आहे। शेतकरी हा माल बाजारात पाठवत नसल्यामुळे फळांची आवक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। पितृपंधरवडा सुरू असल्यानं सर्वच मुलांना नगण्य मागणी आहे, तुलनेनं भावही कमी आहेत। दरम्यान गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असल्यानं फुलांच्या भावात देखील वाढ होणार आहे। कोरोनापासूनही आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून या सर्वांचा परिणाम फळांच्या मागणीवर झालेला आहे। विदेशी फळांना देखील मागणी वाढत असून 10 वर्षात फळांची आयात तिप्पट वाढली आहे। आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 4920 क्विंटलची आवक झाली। यात सर्वाधिक आवक पुणे बाजारात 3240 क्विंटलची झाली आहे। टोमॅटोला कमीत कमी 2100 रुपयांपासून 2800 रुपयांपर्यंत दर मिळालाय। रविवारपासून राज्यातील काही बाजार समितीमध्ये कांद्याची 32,000 आवक झालेली आहे। या 2 दिवसात कांद्याचा दर चांगलाच घसरलाय, तर कमीत कमी 2300 रुपयांपासून 4400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 71 क्विंटल आवक झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 4273 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। आज सर्वाधिक 45 क्विंटल आवक ही सिल्लोड बाजारात पाहायला मिळाली। गेल्या काही दिवसात गव्हाच्या दरानं उसळी घेतली असून प्रति क्विंटल किमान 2400 आणि कमाल 2600 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय। यामुळे वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या शेतीमालाची दैनंदिन आवक देखील उच्चांकावर आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक 23 क्विंटल झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 6200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। नवरात्रोत्सवाच्या भुसार बाजारात परराज्यातून साबुदाणा, शेंगदाणा आणि भगरीची आवक वाढलेली आहे। साबुदाण्याचे दर स्थिर असून शेंगदाणा आणि भगरीचे भाव किलोमागे 4 ते 5 रुपयांनी वाढलेले आहेत। जळगावच्या चाळीसगावच्या केळीला आता दिल्लीकरांनी पसंती दिलेली आहे। केळींना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गावखेडी अधिक सक्षम व्हावीत यासाठी केंद्र शासनाकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जातो। मात्र मार्च 2022 पासून जळगावातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासक राज असल्यानं अनुदान थकलेलं आहे।
नाशिकमधील शीतकडा या धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या ट्रेकर्सवर मधमाशांनी हल्ला चढवला। यावेळी हल्ल्यात 4 ते 5 जण जखमी झाले। जवळपास 20 ते 25 मिनिटं या मधमाशा पर्यटकांच्या अंगाभोवती घिरट्या घालत होत्या। चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या स्पर्धेचे 200 बैलजोड्यांपैकी हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या मानकरी ठरलेत। हे दोघं मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यतीच्या थार गाडीचे मानकरी ठरले। मेळघाटमधील धारणीजवळ दिया फाट्यावर नागरिकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलं। यावेळी मेळघाटातील भोकरबडी ते अमरावती हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी केली। अक्षय शिंदेचा उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दफनविधी केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही लावण्यात आले। शाळांसह परिसरात आवश्यक तितके सीसीटीव्ही कॅमेरे बसवा असे आदेश राज्य शासनाने राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना दिलेत। या तरतुदीचं पालन झालं नाही तर संबंधित शाळांचं अनुदान बंद केलं जाईल। प्रसंगी शाळेची मान्यता देखील रद्द केली जाईल असा आदेश राज्य शासनाने काढलाय। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी आज रात्री 12:30 ते मंगळवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रविवारपासून 4 ऑक्टोबरपर्यंत वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे। या कालावधीत गोरेगाव, राम मंदिर आणि मालाड या मार्गावर सर्व गाड्या फक्त 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील। केंद्र सरकारने तरुणांसाठी नवीन योजना सुरू केलेली आहे। यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत मिळणार आहे। तरुणांना दरमहा 5,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे। यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जाणार आहेत। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेलं हेक्टरी 5,000 रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। या माध्यमातून सुमारे 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत। सरकारने जीएसटी बाबत करदात्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। ज्या करदात्यांना 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी डिमांड नोटिसा मिळालेल्या आहेत ते आता व्याज आणि दंडाशिवाय त्यांची थकबाकी भरू शकतात। खेडमधील बहिरवली गावातील पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या आर्थिक अफरातफर झाल्याच्या तक्रारी आल्या आणि यानंतर कार्यालयातील सर्व खातेदारांच्या विविध खात्यांची तसंच विविध योजनेअंतर्गत ठेवलेल्या रकमेची खातेनिहाय तपासणी डाकघर निरीक्षकांच्या मार्फत सुरू करण्यात आली आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी होत होती। अखेर प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकूण 10 अग्निशमन केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदर्भातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना खंत व्यक्त केली आहे। गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरवशावर राहू नये कारण सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय असं वक्तव्य गडकरींनी केलंय। बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायणगडावर पारंपरिक दसरा मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थिती लावणार आहे। त्यामुळे नगद नारायणगडावरील दसरा मेळावा चर्चेचा विषय ठरलाय। सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये आमदार गोरेंनी केलेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी गोरेंनी बंदुकीची ॲक्शन करत शरद पवारांवर नाव न घेता टीका केली। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बैठक घेतली। देशमुख यांच्या विरोधात पक्षातीलच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत वज्रमूठ बांधली। राष्ट्रवादीचे भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांची क्लिप व्हायरल झाली आहे। यामध्ये ते मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांना फोनवरून धमकी देताना ऐकायला मिळतंय। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चाकण एमआयडीसी मधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्याचा मोठा दावा केलाय। पायाभूत सुविधा नसल्यानं कंपन्यांनी बाहेरच्या राज्याची वाट धरल्याचा दावा त्यांनी केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 12 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे। आपली मागणी मर्यादित जागांची असून आपल्या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ आजपासून धरणे आंदोलन करणार आहेत। आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू झाल्यानं त्याला विरोध करण्यासाठी झिरवळ यांनी आंदोलनाचं हत्यार उगारलंय। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलंय।
शिरूरमध्ये घराच्या पत्र्यावर गेलेला बॉल काढणं एका 12 वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतलेला आहे। विजेच्या धक्क्यानं त्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय।